नांदेडच्या वसमत येथील योगेश पांचाळ यांच्यासोबत असं काही घडेल हे त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता। काय आहे योगेश पांचाळ व श्रद्धा पांचाळ यांची 2 महिन्यातली गोष्ट, जाणून घेऊयात या दाम्पत्यांची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी अमृता आणि इनसाइड स्टोरीवर तुमचं स्वागत करते। इराणमध्ये एका भारतीय व्यक्तीकडून प्रतिबंधात्मक परिसरात एक फोटो चुकून क्लिक होतो। मग तो फोटो भारतात असलेल्या पत्नीला सेंड होतो आणि दुसऱ्याच दिवशी पत्नीशी बोलत असताना इराणचे पोलीस राहत्या हॉटेलमध्ये येतात। पत्नीशी बोलणं सुरू असतानाच पोलीस त्याला ताब्यात घेतात। डोळ्याला पट्टी बांधून त्याला बंदिस्त ठिकाणी नेलं जातं। कसून चौकशी सुरू होते। भारतात राहणाऱ्या कुटुंबाला याची पुसटशी कल्पनाही नसते। थेट 55 दिवसांनी पतीचा पत्नीला फोन येतो आणि सुखरूप असून 4 दिवसात घरी परतत असल्याचा निरोप येतो। मंडळी, एखाद्या चित्रपटाला साजेशी असणारी ही सत्य घटना आहे आणि ही घटना योगेश पांचाळ यांच्या सोबत घडली आहे। तर नांदेडच्या वसमत येथील योगेश पांचाळने त्यांच्यासोबत असं काही घडेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता। योगेश आणि पत्नी श्रद्धा या दाम्पत्यांनी 2 महिन्यात काय काय अडचणींचा सामना केला ते सांगितले। योगेश यांची पत्नी श्रद्धा सुद्धा योगेशशी संपर्क तुटताच कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याची माहिती सांगितली। योगेशशी संपर्क होत नसल्याचे दिसून येताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून योगेशची माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे श्रद्धा यांनी सांगितले। योगेशचा एकूण 5 दिवसांचा इराण दौरा होता। डिसेंबर महिन्यात 5 तारखेला ते इराणमध्ये पोहोचले। इराणमध्ये पोहोचल्यानंतर एका टुरिस्ट ठिकाणी ते गेले होते। त्यानंतर त्या ठिकाणी फोटो सेशन केल्यानंतर ते हॉटेलमध्ये परतले। त्यानंतर योगेशने काढलेले फोटो घरी पत्नीकडे पाठवले होते आणि दुसऱ्याच दिवशी दुपारच्या सुमारास इराण पोलीस घरी पोहोचल्याचे ते म्हणाले। यावेळी त्यांनी यांना ताब्यात घेत डिटेन्शन केल्याचे योगेशने सांगितले। तब्बल 59 दिवस योगेश इराण पोलिसांच्या ताब्यात होते। या दरम्यान शरीराला कोणताही स्पर्श न करता माहिती घेतल्याचं त्यांनी सांगितलं। प्रतिबंधित भागात गेल्याने चौकशी झाल्याचे योगेशने सांगितले। चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांनीच एअरपोर्टला सोडल्याचे ते म्हणाले। या कालावधीत कोणत्याही प्रकारचा कुटुंबाशी संपर्क झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं। एका व्यवसायाच्या निमित्ताने इराणला गेल्याचंही योगेश म्हणाले। इराणला गेल्यानंतर 3-4 दिवस योगेश पत्नी श्रद्धाच्या संपर्कात होते, मात्र त्यानंतर कोणताच संपर्क झाला नाही। आम्ही 2 दिवसांची वाट पाहून दूतावासाकडे संपर्क केल्याचं सांगितलं। 11 डिसेंबरला रिटर्न तिकिटाची कोणतीच माहिती न मिळाल्याने अशोक चव्हाण यांची भेट घेतली। त्यानंतर आम्ही चव्हाण यांच्या सल्ल्याने मुंबईत जाऊन योगेशच्या परतीसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले। मित्राच्या माध्यमातून इराणमध्ये चौकशी केली असता ताब्यात घेतल्याचं कळलं। 2 फेब्रुवारी रोजी परतून योगेशचा फोन आल्याने श्रद्धाने सांगितले। मंडळी, आयुष्यात कुठली गोष्ट कधी समोर येईल हे आपण सांगू शकत नाही। यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या इनसाइड स्टोरीसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।